नाही कॉल केला होता मला हां. आणि कॉल करून तिने मला सांगितलं की मी आत्महत्या करते. ओ बापरे! तर मी म्हणाले की ठीक आहे, आत्महत्या करणारच ठीक आहे, पण करण्या अगोदर आत्महत्या करण्या अगोदर एक काम कर म्हटलं, तुझ्याबरोबर हॉस्पिटलला जे ऍडमिट होते ना, त्यांच्याशी तुझी मैत्री झाली असेल, त्यांचं मत जाणून घे, त्यांना काय वाटतं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करता आलं तर बघ. आणि मग ती खूपच इन्स्पायर झाली आणि ती आज त्या लोकांसाठी कार्य करते अखंड नॉनस्टॉप. सो नाईस, सो नाईस, सो नाईस, सो नाईस. अशा अनेक किती किस्से असतील अनेक गोष्टी आहेत. ड्रग ऍडिक्शन वाले आहे, ज्या महिला ट्रॅफिकिंग मध्ये आहेत त्यांच्यासाठी, अशा महिला पण आज स्वतः उभ्या राहतात आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. असे किस्से तुम्ही पुस्तक लिहू शकता किस्स्यांवरती. एक वेगळी गोष्ट, पण असे किस्से जे स्टोरीज, रिअल स्टोरीज विच कॅन इन्स्पायर, त्याच्यामधून प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी सीख मिळते आपल्याला. अशा महिला आहेत की ज्या आता माझ्याकडे काही आहेत, त्या वीटभट्टीवर काम करतात. आणि एक वेळ असा आला की पती वारल्यानंतर तिला वीटभट्टीवर कंटिन्युअसली काम करताना एक दिवस ताप आला जरा आणि 4 दिवस ती झोपून होती. बालकाने तसं तापामध्ये तिला तिकडनं बाहेर काढलं आणि ती कल्याण स्टेशनला भिक्षा मागत चालत, वाड्यापासून कल्याण स्टेशनला चालत गेली आणि तिथे भिक्षा मागत राहिली. आणि तिच्यावर ते ऍडिक्टेड वाले असतात, जे ड्रग ऍडिक्टेड वाले, ते लोकांनी मिसबिहेव. त्याच्यानंतर पटवून हॉस्पिटलाइज झालं, सिव्हिल हॉस्पिटल, आणि आज जवळजवळ 8 वर्ष झाली आपल्याकडे. आज हे किती सोपं टेक्निकल हे आहे की तुम्ही वयाच्या 95-99 वर्षापर्यंत पण काम करू शकता सहजरीते. तो किस्सा याच्यामध्ये लिहिलाय तुमच्या वेबसाईटवर, याच लेडीचा, छोटासा मध्ये, पूर्ण नाही पण ते असं लिहिलेलं. एक्झॅक्टली ही नावं अशी काही नोट केलेली होती म्हणून माहिती होती. तर हे किती सहज सोपं आहे. परमेश्वरान मला जेव्हा पण माझी मुलगी गाडी ड्रायव्हर बसमध्ये चढताना, चालत बाईकवरनं अगदी जीवाचे हे करत जाताना, जेव्हा मी एक दिवशी खूप हर्ट झाले आणि मला असं वाटलं की मी चालते, मी बसले आरामात, एसी मध्ये बसले, मी चालले व्यवस्थित, आणि हे लोक किती स्ट्रगल करतात. ते मला शाप देत असतील का, त्यांना वाईट वाटत असेल का की आम्हाला हे गोष्टी मिळत नाही, लेडीला सहज मिळाल्या म्हणून. तेव्हा माझे गुरु केतन सर म्हणाले की तुम्ही सर्वांसाठी विचार करता, ते लोक आपल्यासाठी विचार करतात. हा एक फरक आहे. त्यामुळे तुम्हाला फास्ट काम मिळवण्यासाठी आणि करण्यासाठी परमेश्वराने संधी दिली, ती त्याचा उपभोग घ्या आणि चालत पडेल. खूप छान, खूप छान. बघ